नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार साईट चालू झालेली आहे. तर आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी रिन्युअल कशी करायची, त्यासोबतच डॉक्युमेंट काय-काय लागणार आहेत. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासोबतच नवीन अपडेट काय आली हे सुद्धा बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी आपल्याला न्यू रिन्युअल आणि अपडेट रिन्युअल असे 2 ऑप्शन दिसतील. जर तुमचा रिन्युअल त्रुटीमध्ये पडला असेल तर तुम्ही अपडेट रिन्युअल सुद्धा करू शकता. पण ह्या ठिकाणी माझं नवीन आहे म्हणून मी न्यू रिन्युअल या ऑप्शनवर क्लिक करतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की एम-एच पासून सुरू होतो. त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला फॉर्म ओपन झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर. त्यानंतर या ठिकाणी नोंदणी स्थिती इनॲक्टिव्ह आहे. हीच ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला रिन्युअल करावं लागणार आहे. त्यानंतर कामगाराचे संपूर्ण नाव, आधार नंबर आणि मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ हे ऑटोमॅटिकली ह्या ठिकाणी शो होईल. फक्त ह्या ठिकाणी आपल्याला 90 दिवसाच्या कामकाजाचा तपशील द्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता कामकाजाचे स्वरूप. तर ह्या ठिकाणी तुम्ही जे काम करत असाल ते सिलेक्ट करा. कारपेंटर असाल, प्लंबर असाल किंवा इलेक्ट्रिशियन असाल, वेल्डर असाल. तर ह्या ठिकाणी मी ऑल टाइप हेल्पर सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार म्हणजेच आपल्याला हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट कोणी दिलंय? कॉन्ट्रॅक्टदारनं दिलंय, ग्रामसेवकनं दिलंय, की महानगरपालिकेनं दिलंय. तर या ठिकाणी ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मला महानगरपालिकेनं दिलंय म्हणून मी या ठिकाणी महानगरपालिका सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जावक क्रमांक आणि जावक दिनांक या ठिकाणी जे 90 दिवसाचं सर्टिफिकेट आहे, त्याच्या वरच्या साईडला आपल्याला जावक दिनांक आणि जावक क्रमांक मिळून जाईल. जे की आपल्याला कॉन्ट्रॅक्टदारनं दिलं असेल तर कॉन्ट्रॅक्टदारचं टाकून घ्या किंवा ग्रामसेवकनं दिलं असेल तर ग्रामसेवकचं टाकून घ्या किंवा महानगरपालिकेनं दिलेला असेल तर महानगरपालिकेचं टाकून घ्या. या ठिकाणी वरच्या साईडला आपल्याला जावक दिनांक आणि जावक क्रमांक मिळून जाईल. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेचं नाव टाकून घ्यायचं आहे. जर तुमचा ॲड्रेस दुसरा असेल आणि तुम्हाला सर्टिफिकेट दुसऱ्या तालुक्याचं मिळालेलं असेल, तर या ठिकाणी जे सर्टिफिकेटवर आहे तेच या ठिकाणी टाकून घ्या. जे 90 दिवसाचं सर्टिफिकेट कोणत्या ग्रामसेवकनं दिलं असेल, तर तिथला ॲड्रेस टाका किंवा नगरपालिकेनं दिलेला असेल, तिथला ॲड्रेस टाका किंवा कॉन्ट्रॅक्टदारनं दिलेला असेल, तर त्यांचं नाव टाका. तर ह्या ठिकाणी मी टाकून घेतो. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला नोट म्हणून आलेला आहे. ह्या ठिकाणी नवीन अपडेट आलेली आहे ही. तर या ठिकाणी आपल्याला कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेले योग्य तालुका केंद्र निवडा. तर ह्या ठिकाणी आपल्याला तालुका केंद्र निवडायचं आहे. जेव्हा साईट बंद झाली होती, तर ज्या ठिकाणी आपण आपण रिन्युअल, नवीन नोंदणी किंवा क्लेम करत होतो बांधकाम कामगार सुविधा केंद्रावर, तर ते सुविधा केंद्र या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे. तर हे मी निवडून घेतो. त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट, डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही जे-पी-जी, पी-डी-एफ दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. मी या ठिकाणी 90 दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करून घेतो. या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलेला आहे. त्यानंतर व्हिजिट डेट जे आपण तालुका केंद्र निवडलं होतं त्या तालुका केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख आपल्याला ह्या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. मी ह्या ठिकाणी तारीख निवडून घेतो. जी तारीख तुम्ही निवडता त्या तारखेला आपल्याला आधार कार्ड, 90 दिवसाचं सर्टिफिकेट आणि लेबर कार्ड पावती घेऊन आपल्याला व्हिजिट करायची आहे. तर या ठिकाणी मी टिक करून सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करतो. त्यानंतर सेंड ओ-टी-पी. आपल्या लेबर कार्डला जो मोबाईल नंबर लिंक होता त्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी गेला असेल. तो ओ-टी-पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि व्हॅलिड ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक ऑप्शन येत आहे प्रिंट अपॉइंटमेंट लेटर. हे लेटर आपल्याला
बांधकाम कामगार सुविधा केंद्रावर जाताना आपल्याला लागणार आहे. या लेटरची आपल्याला प्रिंट करून घ्यायची आहे आणि जे सुविधा केंद्र आपण निवडले होते ते त्या सुविधा केंद्रावर जी तारीख लेटरवर आहे त्या तारखेला आपल्याला उपस्थित राहायचं आहे. हे लेटर 90 दिवसाचं सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि लेबर कार्ड पावती घेऊन उपस्थित राहायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.